आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून श्रीमती पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी या ठिकाणी फ्लॅग सॅल्यूट सेरेमनीचं सादरीकरण करणार आहेत। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की हा जो त्यांचा ग्रुप आहे, या ग्रुपची जी लीडर आहे तुलसी मोडा, ती तुमची या सॅल्यूट सेरेमनीसाठी परवानगी घेण्यासाठी येत आहे, तर तिला सर्व मान्यवरांनी परवानगी द्यावी। मान्यवरांच्या परवानगीनंतर आता या सादरीकरणास सुरुवात करणार आहोत। केवळ एका रिसर्चच्या कमांडवर या विद्यार्थिनी या ठिकाणी निरनिराळ्या आकृतिबंध या ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहेत। विद्यालयाचे क्रीडा शिक्षक औटी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या रचना या ठिकाणी सादर होतील। या सर्व ग्रुपतर्फे आता ध्वजवंदना या ठिकाणी देण्यात येत आहे। तीनच्या विविध ग्रुपमध्ये या मुलींचं बायफर्केशन या ठिकाणी झालेलं आहे। आयत हा आकार या ठिकाणी सादर करीत आहे त्या विद्यार्थ्यांनी। आयताकृती या ठिकाणी यांनी सादर केलेली आहे। परत एकदा या पोझिशनमध्ये ध्वजवंदना देण्यात आलेली आहे। यानंतर पुढची रचना या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी सादर करतील। आपल्या भारतीय संस्कृतीत जे शुभचिन्ह आहे स्वस्तिक, त्या स्वस्तिकाचं सादरीकरण या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी करतील। रिसर्चच्या कमांडवर स्वस्तिक या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी तयार करीत आहेत। स्वस्तिकाच्या रचनेमध्ये या विद्यार्थ्यांनी परत एकदा ध्वजवंदना देतील। भारत माता की वंदे। परत एकदा या विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ पोझिशनमध्ये येत आहेत। एक सलग रांग या ठिकाणी तयार करत आहेत। एकाग्रता आणि समन्वय या दोन गुणधर्मांच्या आधारे या विविध रचना या ठिकाणी तयार होत आहेत। आता वर्तुळ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार करीत आहेत। एकदा या विद्यार्थिनीच्या रचनेसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्व विद्यार्थ्यांनी।
दुसऱ्या रचनेस या सुरुवात करीत आहे. आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फूल कमळ, या कमळाचं सादरीकरण, कमळाची रचना या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तयार करीत आहे. भारत माता की वंदे. कमळ रचनेनंतर या विद्यार्थ्यांनी परत त्यांची मूळ पोझिशन या ठिकाणी घेत आहे. परत एक राऊंड फॉर्म करून या विद्यार्थ्यांचा हे सादरीकरण या ठिकाणी संपत आहे. त्याआधी त्या परत एकदा आपल्या ध्वजास मानवंदना देतील. क्रीडा शिक्षक श्री आवटी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या रचना या ठिकाणी विद्यालयातर्फे सादर करण्यात आल्या. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय